आताची सर्वात मोठी बातमी, भाजपच्या एका नेत्याच्या धक्कादायक विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. भ्रष्टाचार झालाच पाहिजे, फक्त टक्केवारी कमी असावी, असं वक्तव्य भर सभागृहात करण्यात आलं. या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेमकं काय घडलं आणि हा नेता कोण आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. अमरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडलेल्या एका घटनेने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भर सभागृहात केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सभागृहात एका प्रश्नावर उत्तर देताना सदाशिव पाटील म्हणाले, भ्रष्टाचार असलाच पाहिजे, पण तो अति नको, टक्केवारी कमी असावी. एवढंच नाही तर माझ्या मताशी तुम्ही सहमत नाही का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे वक्तव्य होता सभागृहातील काही क्षणांसाठी आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या शेजारी बसलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना शांत राहण्याचा प्रयत्न केला. समोर पत्रकार असल्याची आठवण करून देत त्यांनी वारंवार सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही सदाशिव पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने व्हिडिओमध्ये दिसत असलेला दावा केला जात आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात व्हायलाच पाहिजे, पण अति व्हायला नको ती. का हो, रवी साहेब? मामा आणलाच पाहिजे, पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी मामा पाहिजे. मामा 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 हे बघा मामा मुख्य अधिकारी साहेब. त्यानंतर या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या वक्तव्यावर टीका करत भ्रष्टाचाराचे समर्थन करणारी मानसिकता लोकप्रतिनिधींना शोभणारी नसल्याचे म्हटले आहे. जनतेच्या पैशांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या प्रतिनिधींनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली तर हे अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका करत भ्रष्टाचाराला विरोध करण्याऐवजी त्याचे समर्थन केले जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या प्रतिक्रियेची सध्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता सर्वांचे लक्ष या एका प्रश्नाकडे लागले आहे. या वक्तव्याची अधिकृत दखल घेतली जाणार का, संबंधित लोकप्रतिनिधीकडून स्पष्टीकरण दिले जाणार का आणि प्रशासन किंवा संबंधित पक्षाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाणार. या सर्व गोष्टींबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.